नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 30 जानेवारी रोजचे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, अमेरिका राष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी जे डी वान्स यांनी अमेरिका राष्ट्राचे 50वे उपाध्यक्ष म्हणून शपथ घेतली. तसेच अमेरिका राष्ट्राबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे वॉशिंग्टन DC, चलन आहे US डॉलर, राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. प्रश्न दुसरा, पंजाब नॅशनल बँकचे नवीन MD आणि CEO पदी कोणाची निवड झाली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन सी अशोक चंद्रा यांची पंजाब नॅशनल बँकचे नवीन MD आणि CEO पदी नियुक्ती झाली आहे. तर पंजाब नॅशनल बँक बद्दल माहिती पाहू. स्थापना झाली आहे 19 मे 1894 लाहोर या ठिकाणी. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तसेच संस्थापक आहेत दयाल सिंग मजिठिया आणि लाला लजपत राय. प्रश्न तिसरा, 32वा विजय हजारे ट्रॉफी 2024-25 चा चॅम्पियन संघ कोणता आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए कर्नाटक हा संघ विजय हजारे ट्रॉफी 2024-25 चा चॅम्पियन संघ आहे. तसेच हरियाणा हा 2023-24 चा चॅम्पियन संघ आहे आणि सौराष्ट्र हा 2022-23 चा चॅम्पियन संघ आहे. तर माहिती पाहू. 32वा विजय हजारे ट्रॉफी ही 21 डिसेंबर 2024 ते 18 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. तसेच अंतिम सामना हा कोटंबिया स्टेडियम वडोदरा या ठिकाणी खेळवण्यात आला. तर उपविजेता संघ आहे विदर्भ. एकूण संघ सहभागी होते 38. आयोजक आहे BCCI. तसेच सर्वाधिक धावा करणारा आहे करुण नायक, 779 धावा काढल्या आहेत आणि तो विदर्भ या संघाचा आहे. आणि सर्वाधिक क्रिकेट विकेट घेणारा हा अर्शदीप सिंग आहे. 20 विकेट घेतले आहेत आणि तो पंजाब संघाचा आहे. प्रश्न चौथा, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह 2025 केव्हा साजरा करण्यात आला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन सी 11 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह 2025 साजरा करण्यात आला आहे. तसेच 2025 ची थीम आहे काळजी घ्या, सुरक्षित राहा. उद्देश आहे मुलांना रस्ता सुरक्षा चॅम्पियन बनवणे आणि वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करणे. जानेवारी महिन्यातील महत्त्वाचे दिवस पाहणार आहोत. 1 जानेवारी जागतिक कुटुंब दिन, 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती, 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस, 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस, 8 जानेवारी आहे आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिवस तसेच पृथ्वीचा परिभ्रमण दिवस, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस, 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस, 11 ते 17 जानेवारी हा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह पाळला जातो. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस, 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस, 21 जानेवारी त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय स्थापना दिवस, 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती, 24 जानेवारी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस तसेच राष्ट्रीय बालिका दिवस, 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटक दिवस, 16 जानेवारी प्रजासत्ताक दिवस आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस, 28 जानेवारी डेटा गोपनीय दिवस व लाला लजपत राय यांची जयंती, 30 जानेवारी आहे शहीद दिवस तसेच जागतिक कुष्ठरोग दिन. प्रश्न 5वा, GDPच्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन सी स्वीडन हा देश GDPच्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक म्हणजेच 6.90% खर्च करणारा देश आहे. हा प्रथम क्रमांकावर आहे. द्वितीय क्रमांकावर ऑस्ट्रेलिया देश आहे 5.50%. तृतीय क्रमांकावर ब्रिटन देश तसेच अमेरिका देश चौथ्या क्रमांकावर आहे आणि आपला प्यारा भारत देश हा 2.70% इतका खर्च शिक्षणावर करतो. तर स्वीडन देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी स्टॉकहोम, चलन आहे स्वीडन क्रोना, पंतप्रधान आहेत क्रिस्टरसन. प्रश्न 6वा, आलोक आराधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून पदभार स्वीकारला आहे?
बरोबर त्या मित्रांनो ऑप्शन ए 48वे न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आहे. माहिती पाहू, त्यांनी 21 जानेवारी 2025 रोजी पदभार स्वीकारला आहे व नियुक्ती ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली आहे 14 ऑगस्ट 1862 मध्ये. तर मुंबई उच्च न्यायालयाचे 94 न्यायाधीश आहेत. तसेच त्यामध्ये 71 स्थायी आणि 23 अतिरिक्त आहेत. प्रश्न 7वा, ग्लोबल रिस्क रिपोर्ट कोणत्या संस्थेमार्फत प्रसिद्ध केला जातो? बरोबर त्या मित्रांनो ऑप्शन सी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या संस्थेमार्फत प्रसिद्ध केला जातो. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक ही 2025 मध्ये दावोस या ठिकाणी होणार आहे. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम स्थापना झाली आहे 24 जानेवारी 1971. संस्थापक आहेत क्लास श्वॅब. मुख्यालय आहे कॉलोनी स्वित्झर्लंड या ठिकाणी. उद्देश आहे जागतिक अजेंडा प्रभावी करणे आणि निर्णय घेणे तसेच सार्वजनिक खाजगी सहकार्यासाठी लॉबिंग करणे. प्रश्न 8वा, युनिसेफचे कार्यकारी संचालक कोण आहेत? बरोबर त्या मित्रांनो ऑप्शन ए कॅथरीन रसेल हे युनिसेफचे कार्यकारी संचालक आहेत. तर स्थापना झाली आहे युनिसेफची 11 डिसेंबर 1946. संस्थापक आहेत लुडविक राज चमन. मुख्यालय आहे न्यूयॉर्क युनायटेड स्टेट या ठिकाणी. संचालक आहेत कॅथरीन रसेल. प्रश्न 9वा, आयर्लंड देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? बरोबर त्या मित्रांनो ऑप्शन डी मायकेल मार्टिन यांची आयर्लंड देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे. आयर्लंड या देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे डब्लिन. चलन आहे युरो. तसेच राष्ट्राध्यक्ष आहेत मायकेल डी हिगिन्स. प्रश्न 10वा, ज्येष्ठ मराठी अभिनेता अशोक सराफ यांना नुकतेच कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे? बरोबर त्या मित्रांनो ऑप्शन बी पद्मश्री हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. तर पद्म पुरस्कार एकूण 139 व्यक्तींना देण्यात आला आहे. त्यामध्ये पद्मविभूषण 7, पद्मभूषण 19, पद्मश्री एकूण 113. तर महाराष्ट्रातील 14 व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामध्ये पद्मभूषण 3 मनोहर जोशी मरणोत्तर, पंकज उधास मरणोत्तर, शेखर कपूर कला या क्षेत्रात. तसेच पद्मश्री 11 व्यक्तींना देण्यात आला आहे. त्यात अच्युत पालव कला, अरुंधती भट्टाचार्य यांना व्यापार आणि उद्योग, अशोक सराफ यांना कला, अश्विनी भिडे देशपांडे यांना कला, चैत्राम देवचंद पवार समाजसेवा, जसपिंदर नरूला समाजसेवा, अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात. तसेच राजेंद्र मुजुमदार यांना कला क्षेत्रात, सुभाष शर्मा यांना कृषी, वासुदेव कामत यांना कला आणि डॉक्टर विलास डांगरे यांना वैद्यकीय सेवा